आज एक महत्त्वाची बैठक आपण आपल्या दालनात घेतली, काय नेमका संदर्भ होता? नाही, प्रामुख्यानं ज्या इलेक्ट्रिक बसच्या 5150 ज्या आम्हाला बसेस येणं अपेक्षित होतं, त्या बसेस न आल्यामुळे प्रवाशांना आम्ही ज्या सुविधा हव्या त्या सुविधा देऊ शकत नाही. कारण ह्या 5150 बसेस प्लस 1300 बसेस भाडेतत्वावर घेण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला होता. कारण महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांना जास्तीत जास्त बसेसच्या माध्यमातून सुविधा कशा उपलब्ध करता येईल ह्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी हे काही निर्णय घेतले होते आणि ते निर्णय महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय पोषक होते. कारण सर्वसामान्य प्रवाशांना ह्या जर बसेस वेळेवर आल्या असत्या तर त्या सुविधा मिळू शकल्या असत्या. परंतु ज्या इलेक्ट्रिक बसेसचा आम्ही निर्णय घेतला होता आणि त्या 5150 येण्याऐवजी आजपर्यंत फक्त आम्हाला 220 बसेस आल्या होत्या. तर ह्या काही 5 महिन्याच्या कार्यकाळामध्ये कंपन्यांशी आम्ही 2 ते 3 वेळा आमच्या अधिकाऱ्यांनी संवाद साधला आणि आमचे जे संजय सेठी आहे प्रिन्सिपल सेक्रेटरी, त्यांनी 22 मेपर्यंत जर ह्या बसेस वेळेवर आल्या नाहीत, साधारण 1300 बसेस त्यांच्याकडनं येणं अपेक्षित होतं, तर आम्हाला तुमचं निविदा जी आहे ती रद्द करावी लागेल अशा प्रकारची नोटीस बजावल्यानंतर काही दिवसापूर्वी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. परंतु चर्चेअंतीसुद्धा काही त्यांचा निर्णय न झाल्यामुळे अखेरीस जर ते वेळेवर पुरवठा करू शकत नसतील तर आपल्याला त्यांचा जो निविदा आहे ती रद्द करावी लागेल अशा सूचना मी MSRTCच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळीकडे बातम्या चालल्यानंतर आमच्याकडे कंपनीचे सगळे जे प्रमुख लोक आहेत त्यांनी संपर्क साधला आणि त्यांनी आता नवीन असा प्रस्ताव दिलेला आहे की 2025 ह्या वर्षामध्ये 620 बसेस आम्ही देऊ, त्या 220 प्लस ह्या 620 अशा 840 बसेस ह्या वर्षात. त्याचबरोबर पुढल्या 2026 मध्ये 2150 आणि उरलेल्या ज्या 1600 बसेस आहेत त्या 2027 यात पुढल्या 2.5 वर्षामध्ये ह्या बसेस ज्या आम्ही निश्चित केलेल्या त्या पूर्ण करू असं प्रकारचं नवीन त्यांनी पत्र आम्हाला आज दिलेलं आहे. परंतु त्यांनी दुसरी गोष्ट आमच्या निदर्शनास आणली की ज्या 220 बसेस आहेत त्याचं साधारणतः 100 कोटीच्या वर आम्हाला बिल आम्ही सबमिट केलेलं आहे. परंतु त्यापैकी फक्त आम्हाला 60 कोटी दिलेले आहे. 40 कोटीहून अधिक रक्कम ही आम्हाला दिलीच गेलेली नाही. कारण ज्यावेळेस आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यावेळेस एक सेपरेट अकाउंट उघडलं गेलं होतं की इलेक्ट्रिक बसमधनं जे काही उत्पन्न येतं त्या उत्पन्नासाठी जे अकाउंट उघडलं होतं त्यामध्ये फक्त 60 कोटी जमा झाले होते. कारण बाकीच्याही सुविधा सर्वसामान्य नागरिकांना आम्ही दिलेल्या आहेत, ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या आहे, अंध व अपंगांना दिलेल्या आहेत, त्याचबरोबर माजी सैनिकांना दिलेल्या आहेत, आमच्या लाडक्या बहिणींना दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या सुविधा देत असताना राज्य शासनाकडनं सुद्धा आम्हाला अनुदान जे आहे अपेक्षित ते आम्ही ह्यामध्ये धरलं नव्हतं. फक्त उत्पन्न आम्हाला 60 कोटी झालं होतं आणि त्यांना मात्र देय 100 कोटीचं होतं. त्यामुळे 40 कोटी रुपये आम्ही त्यांना देऊ शकलो नव्हतो. आता परिस्थिती अशी आहे की जोपर्यंत राज्य शासन आम्हाला पूर्णतः ह्या संदर्भात अनुदान देत नाही, म्हणजे त्यांनी जो प्रस्ताव दिला त्यानुसार राज्य शासनाकडे सुद्धा आम्ही प्रस्ताव पाठवलेला आणि VGFच्या माध्यमातून म्हणजे ह्या प्रकल्पातील 12 मीटरच्या 2800 बसेससाठी एकूण 860 कोटी रुपये अनुदानाशिवाय तसेच 9 मीटर प्रकारातील 2350 बसेससाठी 2331 कोटी रुपये अनुदानाशिवाय अशी 3191 कोटी रुपयाची रक्कम आम्हाला भविष्यामध्ये ह्या बसेस चालवत असताना राज्य शासनाकडून अपेक्षित आहे आणि ती रक्कम VGFच्या माध्यमातून मिळावी हा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा आणि आमचा ॲग्रीमेंट हे योग्य प्रकारे चालू शकत नाही. कारण 5 वर्षापर्यंत 12 मीटरच्या बसेस ह्या लॉस होणार आहेत आणि 9 मीटरच्या बसेस ह्या 9 वर्षापर्यंत लॉसमध्ये जाणार आहेत आणि आम्हाला मात्र त्यांना पूर्ण पैसे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे हा जो खर्च आहे तो खर्च जोपर्यंत राज्य शासनाकडून मिळत नाही एसटी महामंडळाला तोपर्यंत ह्या बसेस चालवणं सुद्धा व्यवहार्य होणार नाही. त्यामुळे तेही आम्हाला आम्ही त्यांना वेळेवर पैसे देऊ शकत नाही, त्यामुळे बसेस देऊ शकत नाही आणि आम्ही त्यांना पैसे जोपर्यंत अनुदान राज्य शासनाचं मिळत नाही तोपर्यंत देऊ शकत नाही. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला की त्यांनी आम्हाला जो प्रस्ताव दिलेला आहे ह्यात पुढल्या 3 वर्षातला
हा प्रस्ताव घेऊन आणि व्हीजेपची गॅरंटी सह हा प्रस्ताव राज्य शासनानं ह्याबाबतीतला निर्णय घ्यावा यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहोत आणि त्यांच्या बैठकीमध्ये आर्थिक अनुदान आम्हाला कशा वेळेस मिळेल जेणेकरून आम्ही या कंपनीला देऊ शकू पैसे अशा पद्धतीचा निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा ज्या पद्धतीनं ह्यांच्या बसेस येत आहेत आम्ही एस टी महामंडळाला अशा जर वेळेवर बसेस न आल्यामुळे आम्ही एस टी महामंडळामध्ये त्या बसेस चालू शकणार नाही, त्यामुळे आम्हाला आमच्या प्रवाशांना आम्ही सुविधा देऊ शकणार नाही. तर या बाबतीतला लवकरात लवकर बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लावावी अशी आम्ही आमच्या एस टी महामंडळाकडनं परिवहन डिपार्टमेंटकडनं विनंती करणार आहोत. म्हणजे आता इलेक्ट्रिक बसेस संदर्भात जे करार रद्द झाला होता तो आता पुन्हा नाही बघा, आलेला आहे. करार रद्द करण्याची नोटीस देण्यात आली होती, करार रद्द करण्यात आला नव्हता. 22 मे पर्यंत ह्यांनी जर त्याची पूर्तता केली नाही तर करार रद्द करण्यात येईल अशा प्रकारचं नोटीस त्यांना दिली होती आणि नोटीस दिल्यानंतर त्यांनी आमच्याकडे ते आलेत. 26 तारखेच्या आमच्या एस टी महामंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा मी तशा प्रकारच्या सूचना आमच्या MDना दिल्या होत्या आणि त्यानुसार कार्यवाही चालू होती. परंतु त्यांनी असा प्रस्ताव आमच्याकडे दिला आणि त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की आमच्याकडनं तुम्ही बसेस अपेक्षित करता परंतु तुमच्याकडनं सुद्धा आम्हाला जे पैसे यायचे होते म्हणजे 220 बसेस आल्यानंतर 100 कोटी रुपये आम्हाला इन्स्टॉलमेंटनुसार द्यायचे होते परंतु त्याऐवजी तुम्ही 60 कोटी दिले. 40 कोटी आमचे अजूनही तुम्ही एस टी महामंडळानं दिलेले म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू तुम्ही बघा आणि त्यानुसार आम्ही असा निर्णय घेतला की आज काही निर्णय घेण्याच्या ऐवजी कारण भविष्यामध्ये सुद्धा नाही म्हटलं तरी जवळजवळ एस टी महामंडळाला जोपर्यंत राज्य शासनाकडनं 3000 कोटी रुपये अंदाजे मिळत नाही ह्या बसेस चालवण्यासाठी तोपर्यंत ह्या एस टी बसेस चालवणं म्हणजे इलेक्ट्रिक बसेस घेणं पण व्यवहार्य नाही आहे. त्यामुळे राज्य शासनानं जर ही जबाबदारी घेतली पूर्णतः इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी जो काही खर्च अपेक्षित आहे ती जबाबदारी घेतली तरच ह्या इलेक्ट्रिक बस चालवणं व्यवहार्य होईल असा अहवाल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला नाही त्यांनी अजूनपर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केलेला नाही. उलट आम्ही त्यांना विनंती आता करतोय की आपण हस्तक्षेप करावा कारण शेवटी जर हे पैसे येत नसेल तर आम्हाला करार रद्द करण्याशिवाय पर्याय नाही. मग आम्ही आमच्या डिझेलच्या बसेस घेऊ आणि त्या बसेस रस्त्यावर आणू आणि त्या पद्धतीने चालू. परंतु जर हा करार कंटिन्यू करायचा असेल तर राज्य शासनानं हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. राज्य शासनानं म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या हस्तक्षेपानंतरच याच्यामध्ये निर्णय होईल. कारण जर राज्य शासनाच्या आमच्या फायनान्स डिपार्टमेंटनं ही जर जबाबदारी घेतली नाही कारण ती अमाऊंट कमी नाही आहे 3000 कोटी रुपयाची ती अमाऊंट आहे हा करार चालवत असताना आणि दुसरं 12 वर्षाचा त्यांच्यावर करत असताना टोटल जी उलाढाल आहे ती 70,000 कोटीपर्यंत होणार आहे 12 वर्षामध्ये. म्हणजे त्याचाही जो कॅल्क्युलेशन आहे ते करणं गरजेचं आहे. म्हणून राज्य शासन जोपर्यंत आम्हाला यांच्या बाबतीत व्हीजेपची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करत नाही तोपर्यंत हा करार पुढे नेणं व्यवहारच नाही असं माझं मत आहे. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो. नाही मागणी केलेली नाही. जेव्हा करार झाला आहे त्या करारामध्येच या वर्षात या 3191 हे अमाऊंट आहे तर आता या वर्षात ही बसेस जे 600 येणार आहे त्यासाठी किती अमाऊंट लागणार कुठल्या 600 बसेस येणार यांनी सांगितलं आहे की 2025-26 नाही अजून ते कॅल्क्युलेशन केलेलं नाही पण एकूण शेवटी आमचं कॅल्क्युलेशन असताना एकूण रकमेचं कॅल्क्युलेशन असणार आहे 3000 कोटी रुपयाचं. तो 3000 म्हणजे स्पष्टपणे सांगायचं आमचं अशा प्रकारचं आम्ही पत्रही राज्य शासनाला म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटला आम्ही दिलेलं आहे की 12 मीटरच्या 28 ई बसेससाठी एकूण 860 कोटी रुपये आणि 9 मीटरच्या बसेससाठी 2350 बसेससाठी एकूण 2331 कोटी रुपये असे 3191.42 कोटी एवढी रक्कम व्यवहाराता पूरक निधी स्वरूपाने म्हणजे व्हीजेप प्राप्त होण्यासाठी
रापा महामंडळाकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। या प्रामुख्याने आपण सांगतोय की अर्थ खात्याकडनं हवा तसा रिस्पॉन्स येत नाहीये, दादांकडनं नाही असं काही सांगितलेलं नाहीये मी, उगाच तुम्ही माझ्या विभागाची जबाबदारी घेतली पाहिजे। दरवेळीच अशा अनेक नाही बघा हे दादांकडनं हात आखडता घेतला जातो प्रत्येक ठिकाणी। नाही असं काही नाहीये, हात आखडता जर घेतला असता तर आम्हाला माझे 25,000 बसेसच्या दर वर्षाला 5,000 बसेस आहेत तेच आम्हाला दिलं नसतं। अजितदादांच्या अर्थ खात्याकडनं उलट एस टी महामंडळाकडे भरपूर चांगल्या प्रकारचं लक्ष देण्यात येत आहे। किंबहुना गेल्या महिन्यामध्ये आमच्या कामगारांना 7 तारखेपर्यंतचा पगार मिळत नव्हता, तर ताबडतोब एकनाथ शिंदे साहेबांनी फोन केल्यानंतर 3 दिवसामध्येच ताबडतोब उर्वरित निधीसुद्धा आमच्याकडे त्यांनी हस्तांतरित केलेला आहे। त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की शेवटी काही राज्य चालवायचं आहे, फायनान्स डिपार्टमेंटला फक्त एस टी महामंडळ चालवायचं नाही आहे। त्यामुळे आमचा मुख्य उद्देश होता की एस टी महामंडळाला 25,000 बसेसची गरज आहे आणि त्यामुळे अजितदादांनी स्वतः जातीनं लक्ष घालून पंचवार्षिक योजना केली आणि दर वर्षाला 5,000 बसेस अशा पद्धतीनं 25,000 बसेस या 5 वर्षामध्ये घेण्याचे निर्देशसुद्धा त्यांनी त्यांच्या खात्याला दिलेले आहेत। त्यामुळे त्यांच्या खात्याकडनं आम्हाला जे सहकार्य हवं आहे ते सहकार्य मिळत आहे, परंतु हा विषय इलेक्ट्रिक बसेसचा हा वेगळा आहे। हा विषय वेगळ्या स्वरूपाचा असल्याकारणानं आणि इलेक्ट्रिक बसेसना जे काही अनुदान वगैरे राज्य शासनाच्या वतीने मिळत आहे त्यानुसार हा जर निर्णय जो लॉस मेकिंगचा आहे त्या बाबतीतला निर्णय त्यांनी जर घेतला, माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आमची जर बैठक झाली आणि त्यांनी ही जबाबदारी जर घेतली तर पुढे भविष्यामध्ये यांच्या 5,150 ज्या बसेस आहेत त्या आज त्यांनी जरी सांगितलं आहे की आम्ही ह्या 2.5 वर्षात पूर्तता करू, परंतु त्यानुसार राज्य शासनाने ती जबाबदारी पैशाची घेणं गरजेचं आहे। सर फायनान्स डिपार्टमेंटकडे हे प्रस्ताव तयार करण्याआधी तुम्ही पाठवला होता का? त्यावेळेस फायनान्सची काय नोटी होती या पूर्ण? नाही त्यावेळेसची काय कल्पना ती फाईल मी काय पाहिलेली नाही, परंतु आता मात्र आम्ही आमचा प्रस्ताव पाठवलेला आहे। राज्यातील एसटी बस स्टँडवरती स्वच्छतेचा अभाव पाहायला मिळतो, कोरोनाची पण एंट्री झाली आहे, त्या संदर्भात विचार केला नाही 100% केलेला आहे। राज्य आता पुढल्याच आठवड्यामध्ये निविदा प्रक्रिया राबवेल। स्वच्छतेच्या बाबतीत पंचवार्षिक योजना मी चालू करतोय आणि त्यानुसार निविदा प्रक्रिया करून पुढल्या महिन्यामध्ये त्याची निविदासुद्धा आम्ही काढू। प्रत्येक स्थानकाची स्वच्छता आणि जे आमचे जुने प्रसाधनगृह आहे ते प्रसाधनगृह जुन्या ठेकेदाराकडून काढून नवीन चांगले ठेकेदार नियुक्त करणे, कारण 15-15 वर्षाकरता ठेका दिलेला आहे आणि ते काही स्वच्छता वगैरे काही करत नाही आणि त्याचबरोबर 15 वर्षाच्या ऐवजी दर वर्षाला जर त्यांनी चांगलं काम केलं तर त्याला तो ठेका रिन्यू करायचा, ह्या अटीवर आम्ही नवीन ठेकेदार निश्चित करतोय। स्वच्छतेचं काम ज्या ठेकेदाराला देणार त्यांनी बसेसची पण स्वच्छता करायची आहे आतून आणि बाहेरून आणि त्याचबरोबर त्यांनी टॉयलेट्स प्रत्येक बस स्टेशनवर त्यांनी लावावे, एस टी डेपोवर लावावे आणि टॉयलेटची जबाबदारीसुद्धा स्वच्छतेचीही त्यांनी घ्यावी। दुसरं टॉयलेट्स त्या ठेकेदाराने विकत आणायची गरज नाही, जवळजवळ 3300 कोटी रुपये आम्ही हे इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इतर काही संस्थांच्या माध्यमातून डिझेल विकत घेत असतो, परंतु आजपर्यंत त्या कुठल्याही एजन्सीकडनं आम्हाला फंड CSR फंड आला नव्हता। ती बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलं की जोपर्यंत CSR फंडातून आम्हाला सगळ्या एस टी स्टँडवर प्रसाधनगृह तुम्ही बसून देत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही ऑर्डरच देणार नाही। तर त्यांनी सगळ्या महाराष्ट्रातल्या एस टी स्टँडवर प्रसाधनगृहाची CSR फंडातून देण्याची जी मागणी आहे ती पण मान्य केलेली आहे। त्यामुळे CSR फंडातून मोफत आम्हाला प्रसाधनगृह बनवून देणार आणि ह्या ठेकेदारांकडून आम्ही त्याची स्वच्छता करून घेणार। 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आम्ही ते देतोय। इलेक्ट्रिक बस के मामले में सर आपने आज बैठक ली, क्या फैसला आपका होगा? क्या ये फिजिबल है? एसटी महामंडळामध्ये काही दोषी अधिकाऱ्यांना पडती दिल्याचं काही हो, आजच वृत्तपत्रांच्या काही काल पत्रकारांचे मला फोन आले होते आणि वृत्तपत्रांमध्ये सुद्धा आज काही बातम्या आलेल्या आहेत, त्या बातम्यांच्या अनुषंगानं त्याविषयीची माहिती मी घेतोय आणि त्या बाबतीतला योग्य तो निर्णय आजच्या आजच घेतला जाईल। आणि दुसरं असं आहे की शेवटी बढत्या ह्या प्रत्येक अधिकाऱ्यांना मिळायला पाहिजे, परंतु शासन निर्णय जे आहेत त्या शासनाच्या निर्णयानुसारच सगळ्या बढत्याच्या किंवा बदल्यांच्या प्रक्रिया होणं गरजेचं आहे। मुंबईमध्ये प्रॉपर्टी टॅक्स वाढवला, आता याच्यावर असं म्हणताना
की प्रॉपर्टी टॅक्स 2019ला ज्यावेळेस आदित्य ठाकरे यांचं सरकार होतं त्यावेळेस बिल्डरांना जो प्रीमियम दिला गेला त्याचा लोड पडल्यामुळे आता प्रॉपर्टी टॅक्स हे खरंच आहे? नाही, मला या बाबतीत काही कल्पना नाही आहे. आशिष शेलार काय बोलले आणि प्रॉपर्टी टॅक्सचं बद्दल म्हणजे त्या विषयावर नाही, त्या विषयावर मला खरंच काही कल्पना नाही. सर, परिवहन खात्यासमोर सगळ्यात चॅलेंज मुंबई गोवा या हायवेवरून गाडी नेणं हे आहे, कारण मोठे खड्डे त्या ठिकाणी बघायला मिळतात. रस्ता अजून कंप्लीट नाहीये. कधी कंप्लीट होईल वाटतंय, कारण 17 वर्ष रखडलेला. नाही, कारण काय आता बघा, कोकणामध्ये जवळजवळ 4 ते 5 मंत्री आता आलेले आहेत. ते स्वतः मंत्री त्या मुंबई गोवा महामार्गाची सातत्याने पाहणी करतात. PWDच्या मंत्र्यांना घेऊन पाहणी करतायत. मागचे PWDचे मिनिस्टर रवींद्र चव्हाण यांनी 2 वर्षामध्ये हा रस्ता पूर्ण होईल असं आश्वासनही दिलेलं आहे. थोडंसं त्रास त्या रस्त्याच्या बाबतीत आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, परंतु लवकरात लवकर तो रस्ता परत सुस्थितीत येईल आणि रस्त्याचं काम पूर्ण होईल ही अपेक्षा करूया. या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत, भेगा पडलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये अगदी बाईकचं चाक देखील अडकू शकतो, अशा भेगा पडल्यात. तर त्याचं नुकसान जे आहे ते परिवहन खात्याचंच होणार आहे, पण आता शेवटी काय रूट आहे ते चालवावे लागतील. सर, मुंबईच्या रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाच्या संदर्भात आदित्य ठाकरे सातत्याने प्रश्न उपस्थित करतात. 7 आणि 8 तारखेला मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरेंची सेना मोर्चा घेऊन जाणार आहे, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यावेळेस त्यांनी शब्द दिलेला की 2 वर्षात कॉन्क्रिटीकरण होणार. नाही, आता मुंबईच्या रस्त्याचं जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 70% हे कॉन्क्रिटीकरण बऱ्याच मोठ्या प्रमाणात झालेलं. म्हणजे कधी त्या भागात कॉन्क्रिटीकरण छोट्या छोट्या गल्ल्यांचं होत नव्हतं, ते सुद्धा कॉन्क्रिटीकरण आदरणीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे साहेब असताना झालं होतं आणि अनेक छोट्या छोट्या रस्त्यांची सुद्धा कामं झालेली आहे. 70% कामं ही पूर्ण झालेली आहे. आणि मला असं वाटतं की गेली अनेक वर्ष तुम्ही सत्तेवर होता तोपर्यंत मुंबईचे खड्डे भरले नाही, तोपर्यंत मुंबईच्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठा वगैरे व्यवस्थित योग्य प्रकारे होतो त्या ठिकाणी पाणी पुरवठा केला नाही. पावसाळा आला की पहिल्याच पावसामध्ये हिंदमाता सोडून हिंदमाताबरोबर इतर ठिकाणी पाणी सायन म्हणा किंवा मुंबईतल्या इतर भागामध्ये पाणी साचलं जात होतं. ते काही प्रमाणात का होईना पण आता कमी होतं आणि त्या माध्यमातून कामंसुद्धा आमच्या सरकारनं केलेली आहेत. त्यामुळे आता फक्त त्यांना भविष्यामध्ये सुद्धा 7 ते 8 तारखेला जो काही त्यांचा मोर्चा आहे तो त्यांनी काढावा, पण भविष्यामध्ये सुद्धा मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार आम्ही असल्याकारणानं, महायुतीची सत्ता येणार असल्याकारणानं त्यांना मोर्चेच काढायचे. त्या मोर्चाची तयारी त्यांनी आतापासून चालू ठेवली. मीरा भाईंदरमध्ये जो मिठाचा खडा पडलेला आहे, आपण स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. बघा, युतीमध्ये कधी मिठाचा खडा पडतो तर कधी साखरेचा चमचा सुद्धा मिळतो. त्यामुळे काही नाही, आमचं युतीमध्ये आहे. युतीमध्ये थोडंसं हे कार्यकर्त्यांमध्ये ही थोडंसं वादावादी ही चालूच असते. त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी काही पत्र दिलं म्हणून आमच्या जिल्हाध्यक्षांनी काही पत्र दिलं म्हणून आमच्या जिल्हा प्रमुखांनी काही पत्र दिलं आणि मी तर राज्याचा मंत्री आहे. अशा प्रकारे जर मंत्र्यांवर किंवा इतर कोणावर लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांवर आरोप होत असेल आणि तेही सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर आणि मंत्र्यांवर आरोप होत असेल तर त्याची पारदर्शकपणे पाहणी करणं गरजेचं आहे, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. मी स्वतः राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की या दोन्ही प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी व्हावी आणि तो अहवाल फक्त बंद फायलीमध्ये न ठेवता तो अहवाल सर्वसामान्य जनतेसमोर खुला करावा. नाही, बघा, ह्या असे आरोप प्रत्यारोप तर हे विरोधकांचे हे रोजच्या रोज होतच राहतात. तुम्ही जर असं म्हणालात तर रोज सकाळी तुम्हालाही माहिती आहे 9 वाजता 10 वाजता जे भोंगे वाजतात फक्त आरोपासाठीच ते भोंगे वाजत असतात. म्हणून काय ते प्रतिमा मलिन होते असं नाही. जनतेला कल्पना असते. आणि मी तर ह्या विधानसभेवर 4थ्यांदा निवडून आलो आहे. गेल्या वेळेस 83,000 मतांनी निवडून आलो होतो. यावेळेस 1,08,000चं मताधिक्य, म्हणजे राज्यात सगळ्यात जास्त मताधिक्य 1 लाखापेक्षा जे मिळालेलं आहे त्या 9 आमदारांमध्ये मी 9 आलेलो आहे. त्यामुळे जनतेला सगळे माहिती असतं. जनता ज्यांना मतदान करायचं त्यांना करतच असतं. परंतु शेवटी हे जे काही आरोप केले असतात त्या आरोपाची शहानिशा होणं गरजेचं आहे. आणि मंत्री म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे की त्याची शहानिशा व्हायची गरज आहे आणि त्याचबरोबर शहानिशा करून ती फाईल बंद ठेवायची नाही तर ती जनतेसाठी खुली पण झाली पाहिजे. मला काय त्याबद्दल काय माहिती, मी अंडरवर्ल्ड पासून लांब असतो बाबा. राज्य सरकारने अनेक मोफत योजना आणल्या आहेत, त्यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. असं असताना राज्याने 23 विभागांना आदेश केलेला आहे की आगामी पावसाळी अधिवेशन आहे त्याच्यामध्ये निधीचा मागणी करत असताना गरज असेल तरच मागणी करा म्हटलंय.
अन्यथा मागणी करू नका. नाही, राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? राज्याच्या तिजोरीमध्ये भरमसाठ पैसे आहेत. ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या योजना आहेत त्या योजना पूर्ण झाल्या पाहिजे, शेतकऱ्यांना मदत वेळेवर मिळाली पाहिजे आणि त्यासाठी जे काही करायची जबाबदारी आहे ते राज्य शासनाची आहे. आणि प्रत्येक वेळेस ज्या वेळेस शासनाला वाटतं की ह्या ठिकाणी खर्च करणं योग्य आहे, राज्य शासन खर्च करेल. परंतु ज्या लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींसाठी केलेल्या योजना आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या योजना केलेल्या आहेत त्या योजनांमुळे उलट राज्य शासनाची प्रतिमा पूर्ण देशामध्ये चांगल्या पातळीवर गेलेली आहे. आणि काही नाही, आम्हाला तो निधी देऊन सुद्धा आम्ही इतर ज्या विकासाचे मुद्दे आहेत किंवा विकासाचे प्रश्न ते मार्गी लावू शकतो. लालपरीला ट्रिपल इंजिनचं सरकार बूस्ट करणार का? 100% करणार. आणि मला खात्री किती आहे दिवसात? ह्या परिवहन मंत्र्यांवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि मुख्यमंत्र्यांचं विशेष प्रेम आहे. आणि आम्ही केलेली कुठली योजना जर त्यांच्याकडे आम्ही घेऊन गेलो तर ते निश्चितपणे त्याची पूर्तता करतात. म्हणजे ही पंचवार्षिक योजना ही फक्त आणि फक्त प्रताप सरनाईकच्या डोक्यातून निघालेली योजना, ती लगेच आमच्या अजितदादा पवारांनी उचलली, आमच्या मुख्यमंत्र्यांनी शिंदेसाहेबांनी उचलली. पूर्ण बसेस ह्या स्मार्ट बसेस असाव्या. प्रत्येक बसेसमध्ये वायफायसह, GPS सह, CCTV कॅमेरासह ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी अपरिहार्य आहेत, ते बसवणं गरजेचं आहे. त्यामुळे ती योजना असू द्या. अशा सर्व माझ्या योजनांना राज्य शासनानं मंजुरी दिलेली आहे. सर्वप्रथम ST महामंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर 72 निविदा PPP तत्वावर आम्ही पब्लिश पण केलेल्या आहेत. त्या निविदा पण आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहे. राज्यातील 580 आगार किंवा बस डेपो जे आहे ते आम्ही फक्त बस डेपो न राहता त्याचे बस पोर्ट म्हणून आम्ही निर्माण करणार आहोत. त्यामुळे पुढल्या 2 वर्षामध्ये बघा, आम्हाला राज्य शासनाकडे अनुदान किंवा पैशात आर्थिक मदत मागावी लागणार नाही असं ST महामंडळ आम्ही निर्माण करतोय. सर, शेतकऱ्यांना भेटणं आहे. ज्या ठिकाणी सर्व ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे त्या ठिकाणी पंचनामे सुरू आहेत. त्या ठिकाणी कृषी मंत्र्यांचा एक अजब दावा आहे की हार्वेस्टिंग केलेल्या पिकांचा किंवा त्या ढेकळांचा सुद्धा पंचनामा करायचा का? कसं बघताय? एक कृषी मंत्री असंवेदनशीलपणे वक्तव्य नाही, बघा काय होतं की एखाद्या मंत्र्यानं थोडंसं जर काही म्हणजे भावनेच्या भरामध्ये येऊन काही वक्तव्य केलं तर त्याचा एवढा म्हणजे बघा, शेतकऱ्याचा हा अपमान नाही वाटत? नाही, बिलकुल. असं शेतकऱ्यांचा अपमान होत असेल तर त्यांनी 1-2 वेळा शेतकऱ्यांची माफी सुद्धा मागितलेली. भावनेच्या भरामध्ये काही शब्द मंत्र्यांकडून निघून जातात. आता तुम्ही एवढा प्रश्नांचा कधी कधी आमच्यावर सुद्धा भडीमार करतात. कधी आम्हाला भीती वाटत असते की एखादा काय शब्द झालं की छोटे छोटे देश बड़ी बड़ी शहरों में बड़ी बड़ी छोटी नहीं बड़े बड़े शहरों में छोटी छोटी घटना होती है. असं काही झालं की आम्हालाही ती परिस्थिती येऊ नये म्हणून आम्ही सुद्धा फार जबाबदारीने बोलत असतो. तर कृषी मंत्री सुद्धा शेतकऱ्यांच्या भल्यासाठी चांगलं काम करतात. ते चांगलं भविष्यामध्ये सुद्धा पुढे करते. सरनाईक साहेब, आपण आता लाडक्या बहिणीचा उल्लेख केलेला आहे. याच्यामध्ये एक धक्कादायक माहिती समोर येते की सरकारी कर्मचारी महिला आहेत त्यांनीच 2000 पेक्षा. मी तर ह्या मताचा आहे. बघा, गोरगरीब ज्या आमच्या बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी ही योजना चालू केली. ती योजना चालू करत असताना गोरगरीब महिलेला एक 1500 रुपयाच्या माध्यमातून कसं अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून मिळेल ह्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि ते दिलं. परंतु ते करत असताना जर ह्या संधी साधू काही महिला असतील तर फक्त त्यांच्याकडनं जे पैसे किंवा अनुदान राज्य शासनानं घेतलेलं आहे ते तर परत घ्यावंच. परंतु अशी जर कोणी चुका करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करावी, ह्या मताचा मी आहे. हिंदी में प्रश्न ये है कि क्या फिजिबल है इलेक्ट्रिक बस चला पाना आपके अभी? देखिए, हमारे जो इलेक्ट्रिक बस के पुरोठादार भी हमारे बाजू में बैठे हैं. हमारा यही कहना है कि देखिए, उस वक्त राज्य शासन ने यह निर्णय लिया था कि इनके कंपनी के माध्यम से 5150 बसेस लिया जाए, मगर अब 1.5 साल होने के बावजूद भी उनके पास से सिर्फ 220 बसेस आई है. मैंने जब ही 22 तारीख को हमारे जो प्रिंसिपल सेक्रेटरी है उन्होंने कहा था कि ये आपका टाइम पे जो है वो बसेस नहीं आएगी तो हमें आपका कॉन्ट्रैक्ट कैंसिल करना पड़ेगा. 26 तारीख को जब ये ST महामंडल की मीटिंग होगी तभी मैंने भी कहा था कि अगर उनसे लास्ट बार पूछ लीजिए, अगर बसेस टाइम पे नहीं आती है तो हमको कैंसिल करने के सिवा चारा नहीं होगा, क्योंकि हमें बाकी के जो हमारे प्रवासी है उनको सुविधा देनी है. आज उन्होंने जो प्रपोजर दिया वो प्रपोजर में
ये साल वो 640 बसेस दे रहे हैं। अगले साल उनका कहना है कि हम करीबन और आपको ज़्यादा बसेस दे देंगे कि हमारे जो कैलकुलेशन है वो कैलकुलेशन के हिसाब से 2150 बसेस जो है 2026 में देंगे और बची हुई 1600 बसेस है 2027 में देंगे। मगर साथ साथ उनका ये भी कहना है कि हम बसेस अगर दे रहे तो हमारा जो पैसा है वो भी इंस्टॉलमेंट का टाइम पे हमको एसटी महामंडल ने देना चाहिए, क्योंकि 100 करोड़ से ज़्यादा हमने जब बिल सबमिट किया तो उसमें से सिर्फ 60 करोड़ हमको मिला, 40 करोड़ अब तक नहीं मिला। अगर 220 बसेस में आप 40 करोड़ हमारा रखोगे जो हमको बैंक को इंस्टॉलमेंट वगैरह पे करना पड़ता है, अगर आप ही पैसा नहीं देंगे तो हम बैंक को इंस्टॉलमेंट कहाँ से भरेंगे, और बैंक को इंस्टॉलमेंट नहीं भरते तो आगे का पैसा वो हमें रिलीज़ नहीं करते और उसकी वजह से हम बस आपको दे नहीं पाते। ऐसा उनका कहना था कि उसके ऊपर भी हमने ध्यान दिया। उन्होंने जो हमें अभी प्रपोजल नया दिया वो प्रपोजल के हिसाब से अगर हम ये 5150 बस देते हैं तो हमारा नुकसान भी उसमें राज्य शासन का होता है। वो जो है 12 मीटर की बसेस 2800 जो दे रहे उसके लिए 860 करोड़ रुपया, और 9 मीटर की बसेस जो दे रहे उसके लिए 2350 करोड़ रुपया, ऐसा 200 तक हम ये बसेस के लिए खर्चा करेंगे। मगर हमने ऐसा प्रस्ताव अभी राज्य शासन के पास भेजा है कि देखिए ये अगर 5150 बसेस हमको लेना है तो 3000 करोड़ रुपए से ज़्यादा हमको खर्चा है। अगर राज्य शासन के वित्त विभाग ने VGF से जो हमने मांग की थी, हमने लेटर दिया, उस माध्यम से अगर पूर्तता उसकी होती है तो हम किसी भी हालत में बस ले पाएंगे। अगर राज्य शासन हमको ये पैसा नहीं दे सकता है तो एसटी महामंडल तो उनको पैसा नहीं देगी, क्योंकि हमें हमारे कर्मचारियों का पगार और बाकी की जो सुविधा है वो सुविधा के ऊपर खर्चा करने में ही हमें तकलीफ होती है। तो इसके लिए माननीय मुख्यमंत्री महोदय और उप मुख्यमंत्री महोदय के सामने एक बैठक बुलाई जाए और उसके बैठक के अंदर इसके बारे में निर्णय लिया जाए, ऐसे हमारी मांग है। ये प्रस्ताव अभी तक ऑन होल्ड है, बाद में अगर मीटिंग में अगर नहीं होता है, अगर वर्कआउट नहीं होता तो 100% देखिए, अगर मीटिंग में वर्कआउट होता है और राज्य शासन अगर जिम्मेदारी लेती है तो पूरी की पूरे बसेस हम लेंगे। मगर राज्य शासन ने 3200 करोड़ रुपए का जो अनुदान हमें चाहिए वो टाइम पे उनको देना चाहिए। पहिला हिंदी होने दे ना। नहीं, जैसे दोनों साइड देखना चाहिए। उनका ऐसा कहना है कि हम डिले हो गए वो आपकी वजह से हो गया, क्योंकि हमने 100 करोड़ का बिल डाला था मगर उसमें से सिर्फ 60 करोड़ हमें मिले हैं, 100 करोड़ पूरे मिले नहीं। 40 करोड़ का हमारा जो पैसा आपने देना चाहिए वो नहीं दिया, वो हम बैंक को इंस्टॉलमेंट पे नहीं कर पाए, इसलिए बैंक ने हमारा जो बस के लिए पैसा देना चाहिए था वो दिया नहीं, ऐसा उनका कहना है। तो ये दोनों चीज़ें होती है, क्योंकि ये जब तक पैसा पूरा उनको नहीं मिलता है हमारे ओर से तब तक वो बसेस नहीं दे सकते, और जब तक ये पैसा हमको राज्य शासन से पूरा मिलता नहीं है तब तक हम भी उनको दे नहीं सकते। तो इसका निर्णय तो वित्त विभाग और माननीय मुख्यमंत्री जी लेंगे, इसलिए हमने ये बैठक उनको विनती की है कि बैठक बुलाइए। नहीं, इसमें जिम्मेदारी किसी की नहीं है। राज्य शासन के फाइनेंस डिपार्टमेंट में टाइम पे हमको पैसा देना चाहिए, और जो VGF की हमारी मांग है वो VGF की मांग उनकी भी है और हमारी भी है, वो पूरी करनी चाहिए। तो ये व्यवहार जो होगा, ये बसेस लेने का एग्रीमेंट जो होगा वो बराबर होगा, नहीं तो एसटी महामंडल इसमें बहुत ही लॉस में जा सकती है। मोर्चा निकालने के बाद ये PMC पे आदित्य ठाकरे सांसद को मोर्चा निकाल रहे, कंक्रीट रोड का काम पूरा नहीं, मुंबई में कैसे दिखता है? देखिए, मुख्यमंत्री रह चुके हमारे नेता आदरणीय एकनाथ शिंदे साहब ने पूरे मुंबई शहर में कंक्रीट रोड का प्रस्ताव रखा था, और कंक्रीट रोड के प्रस्ताव के माध्यम से बहुत सारे कंक्रीट रोड 2 साल में हमारे मुंबई में चल रहे हैं। अभी आप देखिए कि उनके कार्यकाल में 30 साल उनके पास सत्ता थी, मगर सत्ता के कार्यकाल में हमेशा मुंबई शहर में पानी भरा रहता था, बहुत सारे रास्ते पे खड्डे आते थे। मगर आज उनका कार्यकाल और अब 3 साल में हमारा कार्यकाल अगर देखते हैं तो मुंबई की परिस्थिति बहुत ही अच्छी हो रही है, सुधर रही है। और भविष्य में मेरा एक ही कहना है, उनको अभी मोर्चे की तैयारी करनी ही पड़े, क्योंकि
महायुति की सत्ता हमारी मुंबई महापालिका में आने वाली है, तो भविष्य में उनको मोर्चे ही निकालने हैं। हम और एक चीज़ देख रहे हैं, नेशनल से जुड़ा इशू है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिंदूर बांटने की मुहिम चला रहे हैं। कई बीजेपी कार्यकर्ता जाएंगे सिंदूर बांटेंगे, उसे शक्ति से जोड़कर देख रहे हैं। लेकिन ममता बनर्जी वो सीधे सीधे प्रधानमंत्री पर ही आरोप करती है कि अपने घर पर वो पहले सिंदूर बांटे, वहाँ तो जा नहीं रहे, तो इस जगह पे सिंदूर बांटने का क्या मतलब? देखिए, ममता बनर्जी ने आदरणीय नरेंद्र मोदी जी के ऊपर जो आरोप किया, वो आरोप अगर वो खुद देखे तो खुद के घर पे भी वही परिस्थिति है। इतने महान व्यक्ति जिन्होंने अपने देश के लिए इतना साल कुर्बानी अपने पूरे के पूरे कामकाज में दी, और ऐसे करते हुए ऐसे एक व्यक्ति के ऊपर ऐसा अगर सिंदूर को लेके अगर आरोप करता है तो ममता बनर्जी को ये शोभा नहीं देता है। आदित्य ठाकरे इनका कहना है कि जो मुंबई में बीएमसी की जो बेहाल हुई है उसके लिए प्रशासक तो जिम्मेदार ही है, लेकिन तत्कालीन सीएम जो है एकनाथ शिंदे वो भी जिम्मेदार है। प्रॉपर्टी टैक्स बढ़ाने के रहे, सीमेंट के रास्ते रहे, इसमें सब कई जगहों पे घोटाले हुए, उनका दावा है। नहीं, वो तो क्या, देखिए एकनाथ शिंदे जी उनके बहुत ही करीबी सहयोगी रह चुके हैं। जब आदित्य ठाकरे बहुत ही छोटे से थे, जिनको कुछ पता नहीं रहता था, उस वक्त से एकनाथ शिंदे जी एक शिवसैनिक के रूप में मातोश्री से बहुत ही नज़दीक रह चुके हैं, इसलिए वो शायद अभी उनके साथ में नहीं है तो आरोप करते रहेंगे। मगर ये बात उतनी ही माननी चाहिए कि एकनाथ शिंदे साहब 20-20 घंटा मुंबई के हर रास्ते पे, हर चौराहे पे जाके काम करते हैं। आज भी उप मुख्यमंत्री होने के बावजूद भी वो नाले की सफाई करने देखने के लिए भांडू पहुँचते हैं और विक्रोली पहुँचते हैं। हर जगह पे जाके पानी कहाँ पे भरा है, कहीं नहीं भरा है, वो खुद देखते हैं। आज तक इनके कार्यकाल में कौन सा ठाकरे परिवार का सदस्य है जो आया और रास्ते पे उतर के लोगों की उन्होंने सेवा की? आदित्य ठाकरे को ये शोभा नहीं देता है एकनाथ शिंदे जी के ऊपर ऐसे आरोप करना। मुंबई का अगर प्रॉपर्टी टैक्स बीएमसी बढ़ाती है तो हमेशा एकनाथ शिंदे ने ये कहा है कि हम प्रॉपर्टी टैक्स भी बढ़ने देंगे, टैक्स भी रखेंगे, क्योंकि प्रॉपर्टी टैक्स बढ़ रहा है 15% से बढ़ रहा है, कहीं ना कहीं बाहर आम उस पर पहुंचेगा। नहीं, देखिए ये प्रॉपर्टी टैक्स का जो ये है, ये क्या किसी के जेब में नहीं जाता, ये विकास के लिए खर्चा हो जाता है और लोगों की भी मानसिकता होती है। हाँ, ये बात जरा अलग है कि पूरा का पूरा एक ही बार अगर प्रॉपर्टी टैक्स होगा तो भार तो होता ही है, मगर उसके बारे में निश्चित रूप से हमारे महायुति सरकार का निर्णय अंतिम निर्णय होगा। अच्छा निर्णय वो लोग देंगे, जाके लोगों को सहूलियत मिलेगी। एक आगे सवाल ये कि खासकर आपके कलवा और थाना से जुड़ा हुआ है कि रवि वर्मा जो एक एटीएस ने जिस आदमी को पकड़ा हुआ है, ये गंभीर मामला है कि लड़के जिस तरीके से हनी ट्रैप में फंस रहे हैं और एक महत्वपूर्ण जानकारी पाकिस्तान से साझा करते हैं। आपके क्षेत्र से आता है, पुलिस ने पकड़ रखा है, लेकिन उसको किस तरह से देखते हैं आप? नहीं, बहुत ही गंभीर बात है। मैंने देखा है कि कल ही हमारे थाना के क्राइम ब्रांच के यूनिट ने उनको पकड़ा है और अभी उसकी इंक्वायरी चल रही है। बहुत ही गरीब घर का वो लड़का है और हनी ट्रैप में फंस गया था और उसकी माता घर घर में तो कामकाज करके और साइड पे कुछ काम करके बेचारी घर चलाती है। मगर इसके जैसे जो यह जवान युवा है वो हनी ट्रैप में फंस जाते हैं, वो गलत है। उसके बारे में उसके माँ को भी उसने बताया कि मेरे साथ अश्लील हरकतें करके वो मुझे परेशान कर रही है, मेरी शादी करा दो वगैरह, ऐसी परिस्थिति उसकी होती है। मगर युवाओं ने ऐसे हनी ट्रैप में नहीं अटकना चाहिए, ऐसा मेरा कहना है। मगर जिसने भी ये रवि शर्मा नाम के व्यक्ति ने जो भी आरोप किया है, जो भी कृत्य किया वो घिनौना है देश के खिलाफ, उसके ऊपर कार्रवाई तो होनी चाहिए। सर, एसटीच्या संदर्भातला जो इलेक्ट्रिक बसचा प्रस्ताव आहे, मला माहिती आहे मी नंतर आले, पण तरी ती प्रक्रिया जी आहे आपण रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली होती, तो रद्द झालाय की आपण अजून? नाही, रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली होती, परंतु त्यांचं आता निवेदन आलेलं आहे आणि नवीन त्यांच्या निवेदनानुसार ते त्यांनी काही गोष्टी आमच्याही निदर्शनास आणलेल्या आहेत की आमचेही पैसे, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की आमच्या बस वेळेवर नाही आल्या, परंतु एसटी महामंडळाला आमची जे बिलाची रक्कम आहे ती वेळेवर न दिल्यामुळे आम्हाला बँकेला पैसे भरता नाही आले आणि बँकेला पैसे न भरल्यामुळे आम्हाला बँकेनं जे आम्हाला लोन होतं ते दिलं नसल्याकारणानं आम्हाला बसेस आणता नाही आल्या। तर ह्या गोष्टींवर आम्ही चर्चा केली आणि त्यांनी आता नवीन प्रपोजल दिलेले आहे। त्या प्रपोजल संदर्भात आम्ही आजचा काही अंतिम निर्णय घेणार नाही आहोत। आम्ही असं करणार आहोत की जोपर्यंत भविष्यामध्ये सुद्धा जे पैसे द्यायचे आहेत त्यांच्या कंपनीला
त्याची जबाबदारी आमच्या फायनान्स डिपार्टमेंटनी जर नाही घेतली तोपर्यंत आम्ही सुद्धा त्यांच्या बसेस ह्या घेऊ शकत नाही. कारण आता जर त्यांच्या बसेस आम्ही घेतल्या तर त्या व्यवहार होणार नाही. आम्ही आमच्या कामगारांचा पगार देणार, आम्ही डिझेल बसेसमध्ये भरणार, स्वच्छतेसाठी खर्च करणार की त्यांना पैसे देणार. त्यामुळे आमच्याकडे सर्वप्रथम आमची भूमिका हीच राहील की आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळाला पाहिजे, आमच्या बसेसमध्ये स्वच्छता आणि बाकी इतर उपाययोजना ज्या प्रवाशांना द्यायच्या त्या झाल्या पाहिजे. त्यानंतर डिझेलसाठी पैसे आमच्याकडे जे आहेत ते आम्हाला उरले पाहिजे आणि ते झाल्यानंतर जर उरलेल्या पैशातून त्यांना जर अनुदानाच्या ते जे त्यांना काही पैसे द्यायचे ते आम्हाला देता येईल. परंतु जोपर्यंत राज्य शासनाकडनं आम्हाला फिक्स हे अनुदान त्यांच्या व्हीजीएफच्या द्वारे मिळत नाही तोपर्यंत आम्हाला हा जो करार आहे तो व्यवहार्य आजच्या तारखेला तरी वाटत नाही. नाही, तो रक्कम ती आम्ही दिलेली आहे. म्हणजे हा प्रकल्प जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर जवळजवळ 12 वर्षाचं त्यांचं ॲग्रीमेंट आहे. 12 वर्षाच्या ॲग्रीमेंटनुसार जवळजवळ 70,000 कोटीचा हा प्रकल्प आहे आणि ज्या 12 मीटरच्या बसेस आहेत त्या 5 वर्षापर्यंत लॉसमध्ये आहे. म्हणजे त्या लॉस तो 5 वर्षात होणारे 860 कोटी .20 लाख रुपये प्रोजेक्टेड आहे तो. आणि त्याचबरोबर 2350 ज्या 9 मीटरच्या बसेस आहेत त्या 2331.22 कोटी रुपये. म्हणजे असं मिळून 3,191.42 कोटी रुपये एवढं जर अनुदान 5 वर्षात आणि 9 वर्षात जर राज्य शासनाचं कडनं मिळालं एस टी महामंडळाला आणि ते आम्ही त्यांना दिलं तरच हा व्यवहार जो ॲग्रीमेंट आहे व्यवहार हे होईल. नाहीतर आम्ही ह्या बसेस चालूच शकणार नाही. त्यामुळे जे व्हीजीएफच्या द्वारे जी मागणी केलेली आहे त्यानुसार राज्य शासनाने ती जबाबदारी म्हणजे प्रामुख्यानं फायनान्स डिपार्टमेंटनं जर घेतली तरच हा व्यवहार त्यांचा जो आम्ही ॲग्रीमेंट केला आहे तो व्यवहार होणार. नाही, जसं जशा बसेस येतील तशा म्हणजे आता हे बसेस किती देतात त्यावर त्यांनी आता बसेस सांगितलं आहे की आम्ही 620 बसेस या 2025 देऊ, 2026 आम्ही 2350 बसेस देऊ आणि उरलेल्या 1600 बसेस या 2027 देऊ. म्हणजे ह्या बसेसचं कॅल्क्युलेशन करून आम्ही ते व्हीजीएफ मागितलेलं आहे. प्रामुख्याने आपण बघितलं पावसाळ्यामध्ये इलेक्ट्रिक बस होत्या त्या बंद पडल्या. एवढा मोठ्या प्रमाणात बसेस बंद पडल्या होत्या. हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमचा मुद्दा होण्यापूर्वी आम्ही जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रभर चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आम्ही 600 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित केलेला आहे. त्यापैकी 200 कोटी रुपये खर्च करून आम्ही 78 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारलेले आहेत. अजूनही आम्हाला 100 ते 150 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारायचे आहेत. आम्ही ह्यांच्या बसेस येऊ न येऊ परंतु राज्यभर मी आत्ताच इन्स्ट्रक्शन दिलेत आमच्या MDना की भले काम ते थांबवू नका, भले यांच्याकडनं नाही दुसरीकडनं जरी आपण जरी EV बसेस घेतल्या कारण भविष्यामध्ये EV बसेसशिवाय पर्याय नाही तर आपल्याला ते चार्जिंग स्टेशनची गरज लागेल. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रभर चार्जिंग स्टेशन मात्र उभारणार आहोत आणि त्यासाठी आमच्याकडे निधीची पूर्तता सुद्धा आम्ही करणार आहोत. नाही, आता मी हे जे आतापर्यंत ॲग्रीमेंट झालं भाडे तत्वावरचं ते शेवटचं. प्रताप सरनाईकच्या कार्यकालामध्ये भाडे तत्वावरील एकही बस मी घेणार नाही, फक्त 200 ओलो बस सोडून. त्या ओलो बस का घेणार आहोत कारण ओलो बसची किंमत जास्त असते आणि त्या भाडे तत्वावरच परवडतात. परंतु त्या भाडे ओलो बस पण ज्या घेणार आहोत त्या प्रॉफिट म्हणून नाही, फक्त प्रवाशांना सुविधा देण्यासाठी. नाही आता नाही हो, आता तर पहिले 3000 त्या डिझेलच्या योजना, नंतर पुढल्या हायब्रिड आणि इलेक्ट्रिक आणि फक्त LNG. साहेब तुमच्या मतदारसंघामधला जो रस्ता होता सगळ्यांच्या चर्चेचा होता, आज सुप्रीम कोर्टने ती टेंडर प्रक्रिया रद्द केली आहे. मीरा रोडवरचा आणि रद्द केली ते मला काही कल्पना नाही. केली सुप्रीम कोर्टने रद्द केली. हा मध्ये ते चाललं होतं. अतिरिक्त पैसे निविदा नाही, आता काय टेंडर प्रक्रिया रद्द केली तर परत लवकरात लवकर रिटेंडर करून त्या बाबतीतला निर्णय घ्यावा लागेल. कारण शेवटी तो गायमुख ते फाउंटन हॉटेलचा तो भुयारी मार्ग आहे आणि पुढे तो एलिव्हेटेड आहे. त्यामुळे त्या काळाची गरज आहे. भविष्यामध्ये वाढवण बंदराची जी काम चालू आहे त्यानुसार सगळी ट्रॅफिक ही त्या मार्गावरनं जाण्यावर असल्याकारणानं लवकरात लवकर MMRDनं रिटेंडर करून ते तो रस्ता कसा लवकरात लवकर चालू होईल यासाठी लक्ष देणं गरजेचं. अरे बाबा झालं ना ते मराठीमध्ये आम्हाला नाही मिळालं. त्याकडे आपण कसं पाहता एकूणच नाही फार गंभीर घटना आहे. कालच आमच्या
क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केलेली आहे आणि खूप गरीब घरातला आहे. मी जी माहिती घेतली त्या माहितीच्या अनुषंगानं एक मोलकरीणचं काम करणारे किंवा अतिशय गरीब परिस्थितीमध्ये आपल्या मुलांचं शिक्षण करणारे एका महिलेच्या पोटी जन्माला आलेला तो आहे. आणि आईला सुद्धा वेळोवेळी त्या हनी ट्रॅपबद्दल माहिती दिली होती की ती एक मुलगी अश्लील चाळे करून मला प्रेमात फसवण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे माझं लग्न लवकरात लवकर करून दे अशी विनंती सुद्धा आईला केलेली असं तिच्या आईचं मत आहे. परंतु शेवटी देशविघातक काम करणं, देशद्रोही काम करणं हा फार मोठी घटना आहे आणि अशा घटनेला क्षमा नाही. त्यामुळे त्याच्यावर योग्य ती कारवाई सरकारनं करावं. परंतु आपल्या माध्यमातून तरुणांना हेच आवाहन करतो की ह्या हनी ट्रॅपमध्ये अडकून कुठल्याही गोरगरीब मुलानं ह्या जाळ्यामध्ये फसू नये. आणि जर फसलं तर काय अवस्था होते त्या शर्मा नावाच्या मुलाची, तशी अवस्था तुमचीही होऊ शकते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.